महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे। या निवडणुकीत लोकसभेला पराभूत झालेले किंवा संधी न मिळालेल्या नेत्यांना विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता दिसतेय। हे नेते नेमके कोणते आहेत आणि त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याची गरज संबंधित पक्षाला का वाटते हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भावना गवळी व डॉक्टर नीलम गोरे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर व संजय दौंड, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर आणि वरुण सरदेसाई यांची नावे चर्चेत आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाकडून शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसकडून वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, नसीम खान, माणिकराव ठाकरे आणि संध्या सव्वालाखे यांची नावे विचाराधीन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। भाजपने आपल्या 5 जागांसाठी 10 नावे निश्चित केली आहेत। पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक आणि माधवी नाईक ही 10 नावे महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने दिल्लीला पाठवली आहेत। भाजपकडून जी नावे पुढे आली आहेत त्यात मराठा व ओबीसी या दोन्ही घटकातल्या नेत्यांना संधी देऊन आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी बेरजेचं गणित केलं जाईल असं बोललं जातं। भाजपकडून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता आहे। यामध्ये प्रामुख्याने पंकजा मुंडे यांचं नाव पुढे येतं। भाजपकडून त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाण्याची शक्यता आहे। याआधी 4 ते 5 वेळा भाजपकडून पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होईल अशा चर्चा झाल्या आहेत। 2020 ला भाजपकडून राज्यसभेवर पंकजा मुंडे जाणार म्हणून त्यांचं नाव चर्चेत राहिलं होतं। मात्र त्यांच्या ऐवजी भागवत कराड, रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले राज्यसभेवर गेले। नंतर 2020च्याच विधान परिषद निवडणुकीवेळी पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत राहिलं। मात्र भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटकेंना संधी मिळाली। त्यावेळी पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी नाराजी आणि राजीनामा सत्रही सुरू केलं होतं। पुढे 2022 मध्ये पंकजांचं नाव पुन्हा चर्चेत आलं। मात्र भाजपकडून उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि राम शिंदे विधान परिषदेवर गेले आणि यावेळी 2024 मध्येही राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंचं नाव संभाव्यांमध्ये आलं। मात्र अशोक चव्हाण, अजित गोपछेडे आणि मेधा कुलकर्णींची वर्णी लागली। या सर्व वेळेस पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत असूनही नंतर मागे पडलं आणि आता विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचं नाव पुन्हा चर्चेत आलंय। दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीतही त्यांच्या नावाचा समावेश आहे। त्यामुळे यावेळी त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे। त्यांना संधी दिली जाऊ शकते याचं मुख्य कारण म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात वातावरण तापलेलं आहे। लोकसभा निवडणुकीत याचा मोठा फटका भाजपला, महायुतीला बसला। महाराष्ट्रात घटलेली खासदारांची संख्या आणि मराठवाड्यातील स्थिती पाहता भाजपला इथं डॅमेज कंट्रोल करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने पंकजा मुंडे यांचं नाव महत्त्वाचं मानलं जातं। यासह रावसाहेब दानवे यांचं देखील नाव चर्चेत आहे। रावसाहेब दानवे हे 6 वेळा खासदार राहिलेत। ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते। त्यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव, दांडगा जनसंपर्क भाजपसाठी उपयुक्त आहे। महत्त्वाचं म्हणजे दानवे मराठा नेता आहेत आणि सध्याच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाढलेल्या नाराजीची धार कमी करण्यासाठी रावसाहेब दानवे यांचं पुनर्वसन भाजपसाठी गरजेचं वाटत असावं। त्याचा फायदा भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो। लोकसभेला झालेला त्यांचा पराभव हा एका राजकीय विशिष्ट परिस्थितीतून झाल्याचं बोललं जातं। विधानसभेला वेगळं चित्र असू शकतं। पक्षाचा आदेश आणि वरिष्ठ सांगतील ते काम करण्याची तयारी असल्याचं रावसाहेब दानवे यांनी आधीच जाहीर केलं आहे। अशा वेळी दानवे यांची विधान परिषदेसाठी चर्चा हे शुभ संकेत मानले जात आहेत। विधान परिषदेच्या 11 आमदारांचा कार्यकाळ येत्या 27 जुलैला संपतोय। त्याआधी 12 जुलैला मतदान होऊन त्याच दिवशी निकालाचं चित्र स्पष्ट होईल। आमदारांचं संख्याबळ बघितल्यास 11 पैकी 5 किंवा 4 सदस्य भाजपला हमखास मिळतील असं बोललं जातं।
शिंदेंच्या शिवसेनेला 2 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेही 2 सदस्य संख्याबळानुसार विजयी होतील आणि महाविकास आघाडीकडे 2 आमदारांचं संख्याबळ आहे। मात्र महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिल्यास 11व्या जागेसाठी रस्सीखेच होऊ शकते। विधान परिषदेची ही निवडणूक आणि त्यासाठी चर्चेत असलेल्या या नावांविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला YouTube व Facebook वर सबस्क्राइब व फॉलो करायला विसरू नका।